गुड मॉर्निंग. कसे आहे सगळे? एकदा एक अशी छान गोष्ट आहे, छोटीशी आपल्या लहानपणी ऐकलेली. एक शेतकरी असतो, त्याला गावातनं त्याच्यासोबत त्याचा वाघ, बकरी आणि गवताची पेंडी घेऊन जायचं असतं. नदी पार करायची असते, नदी लागते. आता त्याच्यासोबत जी नाव असते ती अगदी छोटीशी असते, म्हणजे एका वेळेला तो काहीतरी एकच त्यातनं घेऊन जाऊ शकेल अशी. आता अ, जर का वाघाला आधी तिकडे नेलं, तर बकरी इथलं सगळं गवत खाईल. जर गवत आधी तिकडे नेऊन ठेवलं, तर वाघ बकरीला खाईल. त्याच्यासमोर प्रश्न असतो. तो काय डोकं लावतो बघा. तो काय करतो, सगळ्यात पहिले बकरीला घेऊन जातो नावेतनं, अपोझिट साईडला उतरवतो. वापस येतो. वापस येतो तर वाघ काही गवत खात नाही. मग तो वाघाला घेऊन जातो दुसऱ्या ट्रिपमध्ये. गवत इकडे, बकरी तिकडे. वाघाला तिकडे नेतो. बकरीला सोबत आणतो. हां, बकरीला इकडे ठेवतो. गवताला तिकडे नेऊन ठेवतो पुन्हा वाघाकडे. पुन्हा वापस येतो आणि बकरीला घेऊन जातो. त्याच्या प्रसंगावधानामुळे आणि त्याच्या चातुर्यामुळे तो सगळ्या आपल्या बकरी, गवत आणि वाघ सगळं सेफली त्या पलीकडे नेऊ शकतो. आपल्या पण लाईफमध्ये कधी-कधी कठीण प्रसंग येतात. आपण आयुष्य जगताना ना जेव्हा सजगतेने किंवा अलर्ट राहून जगतो, तेव्हा असे रोज डे टू डेमध्ये छोट्या-छोट्या, छोट्या-छोट्या गोष्टींना आपण ओव्हरकम करत असतो. तुमच्याही लाईफमध्ये काही असे इंटरेस्टिंग तुम्ही डोकं लावलेले जर का काही प्रसंग तुम्हाला आठवत असतील तर ते आठवा आणि स्वतःवर खुश व्हा आणि पाठ थोपटून घ्या. आणि जर का तुम्हाला कॉमेंट याच्यात कॉमेंट करण्यासारखे वाटले तर ते कळवा. खूप मजा येते जेव्हा आपण असं कधीतरी शक्कल लढवून किंवा डोकं लढवून त्यातनं मार्ग काढतो. तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे बापरे, आपल्याकडे पण खूप बुद्धी आहे आणि आपण पण खूप काही करू शकतो. लहान मुलांना सांगण्यासाठी असे छोटे-छोटे प्रसंग जेव्हा आपण फॅमिली गेट टुगेदर्समध्ये सगळे गप्पा करतो, तेव्हा असे सगळे चातुर्याने मार्ग काढलेले प्रसंग शेअर करायचे त्यांच्याबरोबर. म्हणजे त्यांना पण त्यांच्या पण बुद्धीला चालना मिळते. स्टे ब्लेस, स्टे पॉझिटिव्ह. आय लव्ह यू ऑल.